दैनंदिन ऑफिसच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी आणि सहकाऱ्यांसोबत घालवावा या उद्देशाने आम्ही गणपतीपुळेला पिकनिकचा प्लॅन केला। सकाळी ठीक 9 वाजता सगळे एकत्र जमलो आणि सकारात्मक ऊर्जेसह 9:30ला प्रवासाला सुरुवात केली। वाटेत नाश्ता, हलक्या फुलक्या गप्पा आणि हसतमुख चेहरे यामुळे प्रवास आनंददायी झाला। पुढे श्री परशुरामांचे मंदिर आले। तिथे घेतलेले शांत मनोहर दर्शन मनाला एक वेगळाच आधार देऊन गेले, जणू प्रवासाची सुरुवातच प्रवास पूर्ण झाल्यावर आम्ही रात्रीचा मुक्काम मित्राच्या घरी करण्याचा निर्णय घेतला। त्या रात्री ऑफिसच्या चौकटीबाहेर जाऊन एकमेकांना अधिक जवळून ओळखण्याची संधी मिळाली। त्या गप्पा, हास्य आणि आपुलकी आजही मनात घर करून आहे। दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून सकाळी 6 वाजता गणपतीपुळेच्या दिशेने निघालो। 3 तासांच्या प्रवासानंतर जेव्हा गणपतीपुळे गाठले तेव्हा सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला। रांगेत उभं राहून श्री गणपतीचे दर्शन घेताना मन शांत, दर्शनानंतर समुद्रकिनारी हलवलेला वेळ हा या प्रवासाचा आत्मा होता। अथांग समुद्र, लाटांचा नाद आणि थंड वाऱ्याची साथ या सगळ्याने मन भरून आलं। काही क्षण शांततेत गेले तर काही क्षण आठवणींमध्ये कायमचे कोरले गेले। परतीच्या प्रवासाला निघताना मन थोडं जड झालं, पण सोबत होते